चारकोप चॅम्पियनशिप 2022 सीझन 1 मध्ये. शौर्य टीम, शौर्य चारकोप स्टार्स 12th मॅन आलेला नाहीये. शौर्य चारकोप स्टार 12th मॅन. सामन्याला होती सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय बॉलर आलेले आहेत प्रथम राऊत. प्रथम चेंडू घेऊन आणि प्रथम यांच्या माध्यमातून प्रथम चेंडू निर्धाव आलाय. तर स्ट्रायकर एंडवरती आपण पाहू शकता फलंदाज नितीश पाटील आहेत आणि नॉन स्ट्रायकर एंडवरती अनिकेत 12th मॅन पाठवा लवकर. अनिकेत 12th मॅन पाठवा लवकर. हा चेंडू चांगला आहे. पहिला चेंडू डॉट आला, त्याच्यानंतर आता आपण पाहतो की दुसरा चेंडू देखील डॉट येते, परंतु त्याआधी एक वाईड आला होता. त्यामुळे 2 चेंडूच्या समाप्त स्कोर कार्डवरती आपण पाहतो की 1 धाव अंकित केली गेली आहे. अवंतराच्या माध्यमातून आलेली सिंगल एक्स्ट्राच्या फल स्वरूपामध्ये धावफलकावरती धावसंख्येचा श्रीगणेशा करण्यामध्ये योगदान दर्शवते. प्रथम यांचा पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेट. हा चेंडू चांगला आहे. ही लाईन देखील चांगली आहे. फलंदाजापासून थोडंसं लांब ठेवतात चेंडूला आणि चेंडूला उसळी देखील दिली जाते. परिणामादाखल आपण पाहतो की फलंदाज पूर्णपणे बीट होतात. बॉडी लाईनवरती अटॅक केला जातोय. प्रथम राऊत. गोलंदाज आपण पाहू शकता सडपातळ शरीर यष्टीचे, थोडेसे कमी उंचीचे, परंतु ज्या प्रकारे त्यांची गोलंदाजी आपण पाहतो की आतापर्यंत मोठा फटका आला नाहीये. प्रयत्न सातत्याने करतायत फलंदाज वावरे, परंतु त्या प्रयत्नांना पूर्णपणे फोल करण्यामध्ये यशस्वी ठरलेत गोलंदाज. ही लाईन चांगली आहे. चेंडूला ऑफ स्टिक वरून काय वेगाने आउट करतायत. ऑफ ब्रेकचा वापर केला जातोय लेफ्टी हँडच्या फलंदाजाच्या विरुद्ध आणि ही लाईन लेन थोडीशी अवघड ठरते, थोडीशी जड जाते फलंदाजांना पिक करण्यासाठी. परिणामादाखल आपण पाहतो की चेंडू निर्धाव आलाय. प्रथम राऊत चांगली गोलंदाजी करतायत. या पूर्ण स्पर्धेमध्ये त्यांची भूमिका ही खूप महत्त्वाची असणार आहे आणि आपल्या क्षमतेचा वापर करत असताना मात्र विरोधी संघांना प्रश्न केले जात आहेत, विरोधकांना मात्र प्रश्न केले जात आहेत आणि प्रश्न खूप कठीण आहेत की काय असंच म्हणावं लागेल की सरळ दुसरा चेंडू निर्धाव आलाय. फलंदाज आपण पाहतोय की माफ करा आतापर्यंत सर्व चेंडू निर्धाव टाकलेत, एक वाईड चेंडू वगळता. आतापर्यंत 5 चेंडू झालेले आहेत आणि फक्त आणि फक्त 1 धाव आलेली आहेत. फलंदाज आपण पाहतोय की ऋषिकेश पूर्णपणे शांत आहेत, निशब्द झालेत, पूर्णपणे निशब्द गोलंदाजांच्या विरुद्ध. सलग 5 चेंडू निर्धाव. शेवटचा चेंडू. बॅटीचा लिडिंग एज हे चेंडू मात्र विसवतोय डिक्लेअर झोनच्या क्षेत्रामध्ये आणि पहिल्या षटकाचा होतो खेळ समाप्त. एक चांगल्या षटकाची सांगता केली जाते गोलंदाज प्रथम राऊत यांच्या माध्यमातून. बघा मार्शल डिटो याने टॉस जिंकला आणि लगेच सांगितलं की आम्ही गोलंदाजी घेणार आहे. याच्या मागचं रहस्य काय असेल ना मित्रांनो, त्या रहस्याची उलगड आता मात्र इथे मैदानावरती होते. पहिल्या षटकाचा होतो खेळ समाप्त. 2 धावा 0 या धावसंख्येवर, 2 धावा 0 फलंदाज बाद. तर नवीन षटक मैदानावरती घेऊन येतील गोलंदाज किरण आणि किरणचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती यश प्राप्त होत आहे. लोअर फुलटा चेंडू मोह आवरला गेला नाही आणि फलंदाज करून बसतोय चूक आणि फलंदाज बाद.
वाईड बॉलचा इशारा, कदाचित अतिरिक्त उसळी होती या चेंडूला, म्हणून काय पंचांची करडी नजर चेंडूवरती आणि पंचांनी इशारा दर्शवला की हा वाईड बॉल आहे. तर अजून एक सामना येणं बाकी आहे मित्रांनो. प्लीज थोडासा वेग वाढूयात, वेळेची कमतरता आहे आणि जर का तुमचा सहयोग राहिला तर मात्र आपण योग्य वेळेमध्ये योग्य षटकांमध्ये सर्व सामने फिनिश करू याची शाश्वती आम्ही आयोजकांच्या माध्यमातून देतो. ऑफस्टिकच्या बाहेर ठेवलेला चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तिथे तैनात, मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय चांगला झेल, अजून एक ब्रेक थ्रू, गोलंदाज किरण याच्या माध्यमातून बॅक टू बॅक अजून एक झटका. तर फलंदाज बाद होत आहेत आणि बॅक टू बॅक अजून एक झटका भेटतोय आणि आता मात्र हॅट्रिकच्या उंबरट्यावरती असतील गोलंदाज किरण. बघूयात किरण कशा प्रकारे हॅट्रिक कंप्लीट करतील. भारतासाठी चेतन शर्मा यांनी मात्र हॅट्रिक पहिली नोंदवली इतिहासाच्या पानावरती आणि तिथून जर पाहिलं तर भारतामध्ये भरपूर साऱ्या हॅट्रिक कंप्लीट केल्या गेल्या. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर कुलदीप यादव हा एकमेव गोलंदाज ज्याने वन डे क्रिकेटमध्ये 2 हॅट्रिक कंप्लीट केल्यात. त्याच्यानंतर जर पाहिलं तर T20ची पहिली हॅट्रिक ब्रेटली याने आपल्या नावावरती दर्शवली. असे असंख्य रेकॉर्ड आहेत मित्रांनो विकेट हॅट्रिकसाठी. परंतु आज या मैदानावरती आजच्या दिवसासाठी पहिली हॅट्रिक कोण कंप्लीट करणार याची आतुरता आता शिगेला पोहोचली, कारण की किरण उंबरट्यावरती येऊन ठेपलाय हॅट्रिकच्या आणि तो हॅट्रिक कंप्लीट करणार का. न्यू बॅट्समन ऑन स्ट्राईक आपण पाहू शकता. बॅट्समन नेम आहे यज्ञेश. किरण यांचा चेंडू हॅट्रिक चेंडू असणार आहे, महत्वाचा चेंडू असेल आणि प्रत्येक खेळाडू आता मात्र थोडासा चार्ज असेल या चेंडूवरती क्षेत्ररक्षण करण्यासाठी. प्लीज चला थोडासा वेग वाढूया मित्रांनो, सहकार्य करा. उर्दू विकेट किरण. डिफेन्सिव्ह क्रिकेट. कदाचित या फलंदाजाला या खेळाडूला हॅट्रिक कंप्लीट करून द्यायची नव्हती की काय. हलकासा ओव्हरपिच चेंडू होता. मनगटाच्या सायना चेंडूला मात्र स्ट्रेट स्टेअर करतायत. चेंडू सरळ येतोय. आपण पाहतो की कव्हरच्या क्षेत्रामध्ये मिड ऑफ आणि कव्हरच्या क्षेत्रामध्ये या चेंडूला गॅदर केलं जातं. एकच धाव जरूर भेटते आणि काहीशा कालावधीनंतर येणारी ही सिंगल धाव फलकाला कुठेतरी लुकबुक करण्यासाठी भाग पाडते. तर आयोजकांच्या माध्यमातून आता मात्र सूचना येत आहेत. केविन किंग आणि आपला माणूस या दोन्ही संघांनी उद्या ठीक 8:45 वाजता संपूर्ण टीमला घेऊन इथे उपस्थिती दर्शवायची. बघा आयोजकांच्या माध्यमातून सूचना येत आहेत. केविन किंग आणि आपला माणूस या दोन्ही संघांनी उद्या ठीक 8:45 वाजता उपस्थिती दर्शवायचे, कारण की उद्या शेवटचा दिवस असणार आहे मित्रांनो. एक मॅच उद्या एक्स्ट्रा असणार आहे, फायनलचा सामना असणार आहे आणि त्याचबरोबर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम. असे 2 महत्त्वाचे कार्यक्रम आपल्याला कंप्लीट करायचे आहेत आणि शेवटच्या क्षणी जर का अंधार झाला, वेळेची कमतरता जाणवली तर मात्र आपण जी एवढी प्रचंड मेहनत घेतली या मेहनतीवरती थोडीशी निराशादायक भीती निर्माण होऊ शकते. त्याच्यामुळे मी विनंती करेन की उद्या आपल्याला ठीक 8:45 वाजता इथे पहिला मॅच सुरुवात करायचा आहे. कोलरपतीचा चेंडू किरण यांच्या माध्यमातून टाकला गेलेला होता. एकच धाव जरूर भेटते. मोठे फटके येत नाहीयेत कुठल्याही प्रकारे. फलंदाजांना जखडून ठेवलं जाते. 2 षटकांचा होतोय खेळ समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्डवरती आपण पाहू शकता की धाव फलकावरती 1 धाव अंकित झाल्यानंतर 7 धावा येत आहेत. फलंदाज बाद झाले आतापर्यंत 2. एकंदरीत जर पाहिलं तर पहिला ओव्हर ज्या प्रकारे हाताळलं गेलं होतं गोलंदाज प्रथम यांच्या माध्यमातून आणि प्रथमने ज्या प्रकारे प्रथम सुरुवात करून दिली होती एक अप्रतिमची, तीच सुरुवात अबाधित ठेवत गोलंदाज किरण यांनी देखील वाटचाल केली आहे पुढे 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 आणि प्रतिमा दाखल आपण पाहतोय की 2 षटकांच्या समाप्तीनंतर 7 धावा या अंकित होत आहेत 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. सात रन. तर ओमकार आलेले आहेत नवीन गोलंदाज. स्ट्राईकवरती आता असतील ऋषिकेश वावरे आणि नॉन स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय की यज्ञेश आहेत.
दोन्ही फलंदाजांनी प्रयत्न जरूर केले गेले होते वेगाने धावा कंप्लीट करण्यासाठी, परंतु या प्रयत्नांना पूर्णपणे फोल ठरवलंय. चांगली गोलंदाजी होते, टिचून मारा केला जातोय. घरच्या मैदानावरती खेळत असताना मात्र सर्वच खेळाडू खूप चांगला खेळ दाखवत आहेत, परंतु आता मॅचमध्ये वेगळी रंगत निर्माण होणार. परंतु यावेळेस पहा शॉट ऑफ पूल, पूल सक्सेसफुल ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी घणाघाती प्रहार षटकार. षटकार आलाय, षटकार आलाय, षटकार. आता मात्र आपण पाहतो की मैदानावरती धाव फलकावरती थोडासा वेग निर्माण करतोय, परंतु ही कन्सिस्टन्सी पुढे देखील ठेवावी लागेल. नावामध्ये शौर्य आहे आणि या शौर्याचा वापर कशा प्रकारे केला जाणार, थोडंसं शौर्य दाखवावं लागेल आणि हे दाखवण्याची सुरुवात ऋषिकेश याने केली आहे. सेन्सिबल क्रिकेट. मागील चेंडूवरती षटकार आल्यानंतर मात्र संयमी खेळ दाखवतायत. मनगटाच्या साह्याने चेंडूला मात्र सरळ स्टेअर करतायत ऑन साइडला. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला गॅदर केलं जाते, एकच धाव भेटते. ऋषिकेश वावरे या खेळाडूकडे खूप क्षमता ठासून भरली आहे मित्रांनो. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिले की त्याच्या विरुद्ध 5 चेंडू निर्धाव टाकले होते गोलंदाज प्रथम राऊत याने, परंतु त्या दडपणाखाली कुठल्याही प्रकारे न वावरता आपल्याकडे जो स्वाभाविक खेळ आहे त्याच्यावरती मात्र कॉन्सन्ट्रेट करतोय ऋषिकेश. आणि आता आपण पाहतोय की या षटकामध्ये धावा घेण्याचा तो देखील प्रयत्न करतोय. शॉट ऑफ पूल, यावेळेस चेंडू वन बाउन्स ऑन द रोप, 4 धावांसाठी चौकार. बॅक टू बॅक घणाघाती प्रहार. आता मात्र फलंदाज यज्ञेश यांच्या बॅटिंग मधून. क्या बात आहे, क्या बात आहे. आमचे डीजे देखील आता खेळाडूंना मात्र चार्ज करण्याचं काम करतात. बघा दुपारचं सत्र संपलेलं आहे मित्रांनो आणि दुपारच्या भोजनाच्या कार्यक्रमानंतर जी शरीरामध्ये थोडीशी सुस्ती जाणवत होती त्या सुस्तीला मात्र पूर्णपणे थांबवायचं काम आता जे डीजे मास्टर करतात आणि सुंदर संगीताची खमंग मेजवानी आपण आता चारकोप चॅम्पियनशिप 2022च्या माध्यमातून अनुभवतोय. खेळाडूंना मात्र प्रोत्साहन करणं ही ज्यामागची मनशा आणि सामन्याला मात्र कशा प्रकारे चार्ज करता येईल हे काम मात्र आमचे डीजे करतात. परंतु यावेळेस शॉट ऑफ पूल, मोठा फटका, चेंडू सरळ जातोय सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक अजून एक. पंचांचा इशारा अद्याप देखील येणं बाकी आहे. पंच इशारा, येस थँक्यू. षटकार आलेला आहे आणि या षटकाराच्या बरोबरीने आता आपण पाहतो की फलंदाज यज्ञेश देखील इन ऍक्शन येत आहेत. एकीकडे ऋषिकेश, दुसरीकडे यज्ञेश. हे तेच 2 फलंदाज आहेत का मित्रांनो जे पहिल्या 2 ओव्हरमध्ये पूर्णपणे शांत होते. तर माफ करा यज्ञेश आणि नितीश हे फलंदाज बॅटिंग करतायत तर ऋषिकेश बाद झाले. तर कौतुक करावं लागेल दोन्ही फलंदाज. संघ अडचणीमध्ये असताना हे दोन्ही खेळाडू मैदानामध्ये आले आणि संघासाठी महत्त्वाचं काय त्या म्हणजे धावा जमा करणं, धावा एकटवणं आणि कन्सिस्टन्सी राहत मोठे फटकेबाजी देखील करणं आणि हेच काम अचूकतेने मात्र पूर्ण करतात हे दोन्ही फलंदाज. आणि आता आपण पाहतो की या षटकामध्ये तब्बल 2 षटकार आणि 1 चौकार आलाय. चांगला कमबॅक, चांगली सुरुवात या षटकामध्ये करून दिली आपल्या संघाला धाव फलकावरती. हा चेंडू चांगला होता आणि तेवढ्या चांगल्या पद्धतीने या चेंडूला देखील तटवलं गेलंय, संयम दाखवला गेलाय. डेडिकेटेडली मैदानावरती तळ ठोकून उभं राहणं, प्रत्येक चेंडूवरती धावा घेणं आणि आपल्या संघासाठी जमेची बाजू काय आहे हे ओळखणं हे सूत्र आहे यज्ञेशाचं आणि तेच मात्र तो पूर्ण करतोय. चांगली फलंदाजी, चांगला कमबॅक बॅटिंगमधून शौर्य स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू येतोय, कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाज देखील करतोय. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं देखील कारण की शेवटचा चेंडू निर्धाव टाकतोय आणि मात्र तिसऱ्या षटकाची सांगता तो करतोय. तर 3 षटकांचा झालेला आहे खेळ समाप्त. 25 धावा या धावफलकावरती आल्यात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 7 धावा होत्या. असं वाटलं होतं की हा संघ 30 ते 35 धावामध्ये गुरफटतो की काय, परंतु या षटकामध्ये तडाके बसलेत आणि हे तडाके असे होते की मैदानाच्या चौफेर याचे झटके आणि याचे हादरे अजून देखील जाणवत आहेत. तर 25 धावा आलेल्या आहेत. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 फलंदाज बाद झालेत. 25
25 लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स. सध्याची स्थिती मैदानावरती आपण पाहू शकता अंक तालिकेवरती. आणि एकंदरीत जर एव्हरेज जर पाहिला तर हा एव्हरेज 8.33च्या सराने पुढे पुढे जातोय. चौथं षटक घेऊन येतात गोलंदाज किरण आणि किरण यांचा हलकासा ओव्हरपिच चेंडू आणि क्रिकेटचं तंत्रशुद्ध मादकतेने भरलेला फटका 4 धावांसाठी. काय फटका होता. यज्ञेशच्या बॅटीमधून निघालेला हा पुस्तकी फटका एक सुंदर क्रिकेटची मादकता दाखवतोय. क्रिकेटचा प्युअर क्लास एवढंच म्हणावं लागेल. खूप चांगला ड्राईव्ह होता. कव्हर्सच्या डोक्यावरून 1 बाउंड 4 धावांसाठी चौकार येतो. वायडिश एक्स्ट्रा कव्हर रिझन आणि वायडिश लॉंग ऑफच्या अगदी मध्ये या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला आणि हा प्रयत्न यशस्वी देखील झाला. ऑन साईडला मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडूला गॅदर केलं जाते. क्षेत्ररक्षक प्रथम राऊत तिथं उपस्थित, ज्यांनी पहिल्या षटकामध्ये अवघ्या 4 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. त्या गोलंदाजाला थांबवलं जात आहे आणि किरण यांच्यावरती विश्वास दर्शवला जातोय. याच्या मागचं स्ट्रॅटेजी, याच्या मागची रणनीती हे ओळखणं खूप गरजेचं असेल. नितीश मैदानावरती आले, ज्यांनी पहिला षटकार या इनिंगमध्ये लगावला आणि तिथून मात्र आपण पाहतो की धावसंख्येला वेगळा वेग प्राप्त झाला आणि ज्या वेगामुळे मात्र हा फलंदाज अजून एक मोठा फटका लगावतोय. यावेळेला त्याहून अधिक लांब. यावेळेस आपण पाहतोय की फलंदाज नितीश हा देखील आता मात्र 4 झाला. इन ॲक्शन मैदानावरती येतोय आणि त्याच्या बॅटिंगमधून निघालेला हा दुसरा घणाघाती प्रहार एवढा देखणा होता मित्रांनो. रोहित शर्माची आठवण करून देणारा फटका होता, कारण की पूर्ण विश्वभरामध्ये शॉर्ट ऑफ पूल असेल, पूलचे फटके असेल, याच्यासाठी रोहित शर्मा हे स्पेशलिस्ट मानले जातात आणि त्यांचीच आठवण करून देणारा फटका. परंतु यावेळेस पहा काय क्षेत्ररक्षण होतं. दर्जेदार क्षेत्ररक्षण तिथे आपण पाहू शकता. क्षेत्ररक्षक ओमकार याच्या माध्यमातून काय बेमिसाल कॅच पकडला जातोय. राहील याच्यामध्ये कुणीही हस्तक्षेप करू नका प्लीज. तुम्हाला विनंती असेल, पंचांचा निर्णय हाच निर्णय अंतिम असेल. बघा प्रेक्षकांना विनंती असेल की प्लीज आपण मैदानामध्ये येऊ नका. पंचांचा निर्णय अंतिम राहील. आयोजक इथे आहेत, आयोजक निर्णय घेतील. प्लीज आयोजकांना विनंती असेल की बघा तुमचं घरचं मैदान आहे, त्यामुळे येथील नियम तुम्हाला अधिक चांगले माहिती असतील. बघा मित्रांनो, तुमचं घरचं मैदान आहे आणि या घरच्या मैदानावरचे नियम तुम्हाला अधिक चांगले माहिती आहेत आणि त्यामुळे विनंती असेल की अशा कुठल्याही प्रकारची घटना नको मैदानावरती, वार्तालाप नको मैदानावरती की ज्यामुळे सामना अजून लांब होईल. वेळेची कमतरता आहे, त्यामुळे प्लीज सहकार्य करा, कोऑर्डिनेट करा, ज्यामुळे अधिक चांगल्या पद्धतीने आपण स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडू आणि हे तेव्हाच यशस्वी होईल जेव्हा तुमचं सहकार्य आम्हाला भेटेल. तर फलंदाज बाद झालेत नितीश, आणि नितीश यांची जागा भरून काढण्यासाठी संघाचे संगनायक, संघाचे सरसेनापती अर्थात अनिकेत महाडिक मात्र मैदानावरती आले. तर एक जबरदस्त गोलंदाज आहेतच मित्रांनो, कारण की यावर्षीच्या हंगामाची सुरुवात जेव्हा झाली होती त्यावेळेला मात्र ज्या प्रकारचा खेळ त्याने मुंबईच्या ओपनच्या क्रिकेट मॅचमध्ये दाखवला
तिथून मात्र हा खेळाडू अतिशय चर्चेमध्ये आला, परंतु लेदर क्रिकेट सातत्याने खेळत असताना टेनिस क्रिकेटसाठी त्याला तेवढा वेळ भेटत नाही, परंतु आज घरच्या मैदानावरती घरची क्रिकेटची स्पर्धा खेळण्यासाठी तो आलाय आणि आपल्या खेळाचे जलवे तो कशा प्रकारे दाखवेल. अनिकेत ऑन स्ट्राईक, तर गोलंदाज किरण पुन्हा एकदा सज्ज. पहिला चेंडू, ज्याचा मी उल्लेख केला की हा खेळाडू इनफॉर्म आहे आणि आल्या आल्या संघनायक मात्र आपली भूमिका दर्शवतोय. चेंडूला मात्र भिरकावून लावतोय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. शॉट अप पूल सक्सेसफुल. 6 धावांसाठी षटकार. काय फटका होता, लाजवाब, बेमिसाल, पॉवरफुल हिट. 6 धावांसाठी षटकार. उंचपुरा खेळाडू आहे आणि उंचपुऱ्या खेळाडूला जेव्हा तुम्ही शॉर्ट ऑफ पुल पद्धतीचे चेंडू टाकणार तेव्हा हेच परिणाम भेटणार, परंतु यावेळेस हलकासा ओव्हरपिच चेंडू. चेंडूला काऊ कॉर्नर आणि लॉंग ऑफच्या डोक्यावरून बॅक टू बॅक पाठवले प्रेक्षकांमध्ये 6 धावांसाठी. ताकद, टायमिंग, नजाकत इज इक्वल टू अनिकेत महाडिक. काय फलंदाजी चालले, मंत्रमुग्ध करून सोडलंय. हा तो संघ आहे का मित्रांनो, जो संघ पहिल्या 2 ओव्हरमध्ये गुरफटला गेला होता, प्रयत्न करत होता, तारेवरची कसरत करत होता आणि एक धावासाठी अश्रू ढासळत होता. तो संघ आता मात्र छलांग लगावतोय. असं म्हणलं जातात मित्रांनो, कोशिश करने से सफलता जरूर मिलती है आणि आता मात्र सफलता भेटली आहे. आणि सफलता अशी आहे मित्रांनो की 4 षटकांनंतर आपण पाहू शकता की स्कोर जाऊन पोचलेला आहे 49च्या घरामध्ये. काय फटकेबाजी चालली आहे, काय सुंदर देखणी फटकेबाजी चालली आहे. आलेला आता मात्र प्रेक्षक वर्ग राजा जागेवरती उभा राहिलाय. आता मात्र जागा केलंय प्रत्येक प्रेक्षक वर्गाला या 2 फलंदाजांनी. आधी आपण पाहिलं पहिले सर्वप्रथम सुरुवात करून दिली नितीशाने, त्याच्यानंतर यज्ञेशच्या बॅटिंगमधून 2 षटकार पाहिले आणि आता अनिकेत 2 षटकार लगावतोय एकाच ओव्हरमध्ये. पूर्णपणे मॅचला कव्हर करण्याचा प्रयत्न आता फलंदाजांनी करण्यासाठी सुरुवात केली आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त 7 धावा होत्या आणि मागील 2 ओव्हरमध्ये 42 धावा कुठून काढल्यात. अप्रतिम फटकेबाजी. 49 लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 4 ओव्हर्स. शेवटचं षटक घेऊन येतील गोलंदाज हितेश राय. हितेश यांचा पहिला चेंडू हलकासा ओव्हरपिच चेंडू ऑन साइडला तटून काढतायत यज्ञेश. 50 धावा पूर्ण होत आहेत. अर्धशतकाला गवसणी घालतोय फलंदाजी करणारा संघ. स्ट्राईक वरती असतील अनिकेत. षटकार हॅट्रिक कंप्लीट करणार का. 2 चेंडूंवरती 2 षटकार आलेत. आता मात्र हॅट्रिक षटकाराची कंप्लीट होणार का. तर याच दरम्यान आपण पाहतो की आमच्या मैदानावरती नवनाथ भाई यांचं शुभागमन झालेलं आहे. तर नवनाथजी यांना विनंती असेल की आपण देखील यायचे मंचावरती. तुमच्या शुभ पावलांनी या मंचाची शोभा वाढवायची, कारण की त्यांचं देखील खूप चांगलं प्रेम या विभागातील खेळाडूंच्या पाठीशी सदैव राहिले. तर या नवनाथ भाई आपलं देखील सहर्ष स्वागत. लेफ्ट ओव्हर द विकेट. फसवा चेंडू. एक आगळा वेगळा उपक्रम. सरळ बॅटीने खूप चांगले फटकेबाजी अनिकेत करत होता, परंतु यावेळेस मात्र मनशा थोडीशी वेगळी होती. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न पूर्णपणे फोल ठरतोय. गोलंदाजाने ओळखला आणि त्यानंतर मात्र आपण पाहतो की गोलंदाजाने टाकलेला हा धीम्या गतीचा चेंडू फलंदाजाच्या शरीराचा वेध घेतोय आणि चेंडू मात्र निर्धाव येतोय. अजून एक फसवा चेंडू. अजून एक धीम्या गतीने टाकलेला चेंडू होता. बाईकच्या माध्यमातून 1 धाव जरूर भेटते. अनिकेत चांगल्या लयमध्ये फलंदाजी करतोय. चेंडूला शेवटपर्यंत पाहणं, पहानिशा करणं, त्याच्यानंतर शॉट सिलेक्शन करणं आणि त्याला एक्झिक्यूट तेवढ्या चांगल्या पद्धतीने करणं हे समीकरण आहे अनिकेत याचं. परंतु अनिकेतला रोखण्यामध्ये यशस्वी झालाय तो मात्र गोलंदाज हितेश राय. शेवटचं ओव्हर प्रगतीपथावरती आहे. स्लॉग ओव्हर चालू आहे. हाणामारीचं षटक हे चालू आहे आणि अशा हाणामारीच्या षटकामध्ये 3 चेंडू आतापर्यंत फलंदाजांना जखडून ठेवले जाते. ही कमालीची गोलंदाजी. चांगला कमबॅक. पाठी शॉट करण्याचा प्रयत्न. 1 2 3 4 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठी येतात. आतापर्यंत फक्त फुटबॉलमध्ये जसं पाहिलं होतं की मित्रांनो सर्व खेळाडू एका चेंडूच्या मागे पळतात, परंतु आता आपण पाहतोय मैदानावरती, क्रिकेटच्या मैदानावरती या चेंडूवरती तब्बल 4 क्षेत्ररक्षक पाठी पळतात. 2 धावा भेटतात. हितेश राय. चांगली गोलंदाजी. चांगली गोलंदाजी चालली. विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडूला फेकी करतायत. मोठे फटकेबाजी करून देत नाहीयेत. दोन्ही फलंदाज चांगल्या टचमध्ये आहेत, चांगल्या लयमध्ये आहेत.
शेवटचं षटक चालत असताना अशा प्रकारे गोलंदाजी करण्याची क्षमता जर का तुमच्याकडे असेल तर मित्रांनो तुमच्या क्रिकेटिंग करिअरचं भविष्य हे उज्ज्वल आहे, याच्यात मात्र शंका नाही. लास्ट बॉल ऑन मार्क. धीम्या गतीने टाकलेला चेंडू, फसवा चेंडू, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न फोल्ड ठरतोय आणि फलंदाज अनिकेत मात्र स्टंपिंगच्या माध्यमातून बाद झाले. तर पहिल्या सत्राचा झालेला आहे खेळ समाप्त आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकता आमच्या स्कोर कार्डवरती 54 धावा या अंकित केल्या गेल्यात, म्हणजेच येणारे 5 षटकं आणि 55 धावांची आवश्यकता. 11.00च्या सरासरीने धावा जमा कराव्या लागतील, ते म्हणजे मार्शल स्पोर्ट्स संघाला जर का या सामन्याला त्यांना विजयामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर. प्लीज चला मार्शल स्पोर्ट्स टीम आपली ओपनिंग पेअर लवकरात लवकर आपण पाठवायचे. तर स्कोर कार्ड आपण पाहू शकता आमच्या स्क्रीनवरती, ज्याच्यामध्ये यज्ञेश यांनी 10 चेंडूंचा सामना करत तब्बल नॉट आउट 22 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर आपण पाहिलं तर नितीश पाटील यांनी सुरुवात करून दिली होती पहिल्या सत्रामध्ये धावांना जमा करण्याची षटकाराच्या मदतीने, आणि त्यांचं योगदान जर पाहिलं तर 16 धावांचं राहिलं 13 चेंडूंमध्ये. त्याच्यानंतर अनिकेत महाडिक अप्रतिम 2 षटकार त्यांच्या बॅटिंगमधून आपण पाहायला मिळाले आणि तब्बल त्यांनी देखील 12 धावांचं योगदान दिलं. एकंदरीत जर पाहिलं तर 54 धावा फलकावरती आल्यात आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर जिथे फक्त होत्या 7 धावा, त्यानंतरच्या 2 षटकांमध्ये तब्बल 42 धावा जमा केल्या गेल्या. प्रति उत्तरादाखल आपण पाहतो की 5 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 55 धावांचं एक मापक आव्हान उभं केलंय, ते म्हणजे शौर्य संघाने, शौर्य स्टार स्पोर्ट्स. चला मार्शल स्पोर्ट्स, मार्शल डिट्टो, चला विनंती असेल आपणास लवकरात लवकर ओपनिंग पेअर पाठवायची. मार्शल स्पोर्ट्स मित्रांनो विनंती असेल या लवकर. कदाचित आता टाइमर लावावं लागेल सर्व संघांना.
14-42. 14.00 ची सरासरी गाठावी लागेल विजयासाठी फलंदाजी करणाऱ्या संघाला. तर 2 ओव्हर झालेले आहेत. स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकता 13 धावा आलेल्या आहेत. 54 धावा झालेल्या होत्या. 55 धावांचं आव्हान आहे. तर 2 षटकांचा होतोय खेळ समाप्त. 13 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. 18 चेंडू 42 धावांची आवश्यकता. 14 ची सरासरी विजयासाठी गाठावी लागेल. आणि करण मैदानावरती आलेला आहे आणि करणकडे आहे क्षमता मोठे फटकेबाजी करण्याची. आणि ज्याचा आम्ही उल्लेख केला होता या खेळाडूकडे क्षमता आहे मोठे फटकेबाजी खेळण्याची आणि तो मोठा फटका पहिल्या चेंडूवरती आलाय. काय षटकार होता वांगोंच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मोठा फटका आलाय षटकार आलाय. ज्या प्रकारे मागील सत्रामध्ये तिसऱ्या षटकामध्ये सुरुवात झाली होती षटकाराची त्याच प्रकारची प्रचिती यावेळी देखील आपण पाहू शकतो. षटकार आलाय करणच्या बॅटीमधून आणि किंग स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून करण याच्यासाठी पारितोषिक आलंय. जर का षटकार हॅट्रिक कंप्लीट केली तर मात्र 501 रुपयांचं पारितोषिक असेल करण चव्हाण यांना किंग स्पोर्ट्स. आणि हॅट्रिक साठी 1000 रुपये असेल आणि या षटकारासाठी 500 रुपये आलेले आहेत. पूल करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये असेल. क्षेत्ररक्षक चेंडू खालती जातोय. तिथे मात्र दैव बलवंत ठरतोय. नैसर्गिक अडथळा. अनिकेत त्याच्या षटकामध्ये करण याचा झेल सोडला आणि तिथून मात्र करणच्या बॅटिंगमधून निघालेला हा षटकार वाखाणण्याजोगी होता देखणा होता. आणि म्हणूनच की काय किंग्स संघाकडून करण याला आलेले आहेत 500 रुपये. कौतुक करावं लागेल. बघा बक्षिसाची राशी किती महत्त्वाची आहे किती मोठी आहे ही महत्त्वाची नाहीये. खेळाडूंना मात्र प्रोत्साहन देणं हेच मात्र या मागची मनशा आणि तेच मात्र दर्शवले किंग्स 11 संघाने. आणि ज्या ज्या वेळेला किंग्स 11 संघाचे खेळाडू मैदानावरती येतात त्या त्या वेळेला मात्र त्यांच्यासाठी पारितोषिक घेऊन येतात किंग्स 11 संघाचे सर्व खेळाडू. परंतु यावेळेस पहा मार्शल डिट्टो याच्या बॅटिंगमधून निघालेला हा षटकार नव्हता मित्रांनो तर हा एक आगळा वेगळा उपक्रम होता जो यशस्वी ठरलाय. काय फटका होता वाक्यान्याजोगी फटका होता. पाहावं आणि पाहतच राहावं एवढा सुंदर फटका होता. पहिल्या चेंडूवरती ज्या प्रकारे करांनी षटकार लगावला होता हेलिकॉप्टर दाखवला होता. आणि आता आपण पहा मित्रांनो एक आगळी वेगळी शैली मार्शल डिट्टो याच्या माध्यमातून यासाठी तर ओळखले जातात मार्शल. आणि आता मात्र आपल्या फलंदाजीचे जलवे मैदानावरती बिखेरतायत आणि आलेल्या प्रत्येक प्रेक्षक राजाला मात्र सांगतायत की मी या संघाचा संघनायक आहे आणि माझी भूमिका काय या स्पर्धेमध्ये राहणार आहे. षटकार आलाय. प्रेशर मध्ये असेल आता गोलंदाज. अजून एक मोठा फटका. चेंडू हवेमध्ये काहीसा काळ वावरतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खालती येईल तोपर्यंत मात्र चेंडू विसावतोय डिक्लेअर झोनच्या क्षेत्रामध्ये. गरजेचं आहे प्रत्येक चेंडूवरती धाव येणं. षटकार चौकार लगावत असताना प्रत्येक चेंडूवरती जर का धाव आली तर मात्र विजयाचं अंतर हे लांबता येईल. 27 4 बॉल. येणारे 14 चेंडू 28 धावांची आवश्यकता. बघा या पुढचं षटक जेव्हा अनिकेत गोलंदाजी मार्कवरती येतील ते षटक खूप निर्णायक असेल या सामन्याला कलाटणी देण्यासाठी. 14 चेंडू 28 धावांची आवश्यकता. 200च्या स्ट्राईक रेटने धावफलकावरती धावा अंकित करावा लागेल. प्रति षटकामागं 12ची सरासरी आता मात्र प्राप्त झाली. जिथे 14ची होती ती आता मात्र 12वरती येऊन थांबले. मार्शल आणि त्याचबरोबर करण चव्हाण आता मात्र 4 झालेत इन ॲक्शन आलेत आणि त्यांचे स्वाभाविक खेळ काय आहे या दाखवायला त्यांनी मात्र सुरुवात केली. खराब चेंडू वाईड बॉल. प्रेशर 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 दडपणाखाली वावरतायत की काय एवढंच म्हणावं लागेल. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाज अभिजित थोडेसे महागडे जरूर ठरलेत. मागील सत्रामध्ये आपण पाहिले की मित्रांनो षटक क्रमांक 3 आणि षटक क्रमांक 4 या 2 षटकांमध्ये तब्बल 42 धावा जमा केल्या होत्या. आणि त्याच प्रकारची प्रचिती या मॅच मध्ये या सत्रामध्ये दिसणार आहे का. मिस्टामिंग स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित. झेल मात्र
टिपला जातोय कामेशच्या माध्यमातून. खूप चांगलं जजमेंट करतायत, खूप चांगलं बॅलन्स करतायत आणि एक चांगला झेल आणि एक मोठा फलंदाज मार्शल बॅक टू द पवेलियन. भेटतोय गोलंदाजाच्या माध्यमातून. फलंदाज मार्शल मात्र बाद झालेत, परंतु मार्शलने दिलेलं हे योगदान खूप निर्णायक ठरेल या संघासाठी, कारण की अजून देखील करण चव्हाण मैदानावरती आहे. जोपर्यंत करण मैदानावरती तळ ठोकून राहणार तोपर्यंत मात्र विजयाच्या आशा या पल्लवित राहतील फलंदाजी करणाऱ्या संघाला. परंतु गोलंदाज आपण पाहतोय की आता थोडासा दडपणाखाली वावरत असताना कमबॅक चांगला करतोय. 5 बॉल झालेले आहेत, शेवटचा चेंडू अद्याप देखील येणं बाकी. निर्णायक चेंडू असेल सामन्याला कलाटणी देण्यासाठी. राईट अप ओव्हर द विकेट. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. हा चेंडू चांगला आहे आणि त्याहून अधिक सुंदर यष्टीरक्षण देखील आपण पाहू शकता. यष्ट्यांच्या मागं यष्टीरक्षकाच्या माध्यमातून चेंडू निर्धाव आलाय आणि या निर्धाव चेंडूच्या बरोबरीने समीकरणामध्ये थोडासा फेरबदल संभवतोय. येणारे 12 चेंडू आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 27 धावांची. 12 बॉल 27. 12 बॉल 27. रिक्वायर्ड रन रेट राहिलेला आहे 13.50चा. अर्थातच 14वा प्रतिषटका मागे या जमा कराव्या लागतील या संघाला जर का जिंकायचं असेल तर. हे षटक खूप निर्णायक असणार आहे, हे षटक खूप महत्त्वाचं असणार आहे, हे षटक सामन्याची दिशा दर्शवणारं असणार आहे आणि या षटकामध्ये कोणाला पाचारण केलं जाणार हे पाहणं तेवढंच वाखण्याजोगी असणार आहे. कारण की गोलंदाज अनिकेत कदाचित या षटकामध्ये स्वतःवरती भार घेतील का मात्र शेवटच्या ओव्हरची वाट पाहतील, कारण की शेवटच्या ओव्हरमध्ये कुठला गोलंदाज काढणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं असेल. ही ओव्हर कमीत कमी धावसंख्येमध्ये जर का थांबवता आली तर मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजाला थोडंसं प्रेशर कमी असेल. परंतु जर का शेवटच्या ओव्हरमध्ये प्लीज चला थोडासा वेग वाढवायचा आहे. ड्रिंक्स ब्रेक लवकरात लवकर कंप्लीट करून लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची विनंती असेल प्लीज. पंच आपण देखील सातत्याने इन्स्ट्रक्शन द्यायचे. थोडासा वेग वाढूया मित्रांनो. आयोजकांच्या माध्यमातून सातत्याने निवेदन केलं जात आहे. कृपया दिलेल्या विनंतीचा मान राखत सहकार्याची भूमिका दर्शवा मित्रांनो. आतापर्यंत खूप चांगले सहकार्य राहिले, अजून अपेक्षा आमच्या वाढल्यात. येणारे 12 चेंडू 27 धावांची आवश्यकता. करण चव्हाण स्ट्रायकर हँडवरती, तर नॉन स्ट्रायकर हँडवरती आपण पाहू शकता नौका फलंदाज अक्षय आलाय, ज्याने आतापर्यंत कुठल्या प्रकारे धावांचं योगदान दिलं नाहीये. एकच चेंडूचा त्याने सामना केला, तो देखील चेंडू निर्धाव आलाय. 12 बॉल 27 धावांची आवश्यकता. सामना अटीतटीचा. एसके टीम 11 आपण सज्ज राहायचंय. इथून जो संघ परास्त होईल त्याच्याबरोबर तुमचा पुढचा मुकाबला असेल. एसके टीम 11 आपण सज्ज राहायचंय. अनिकेत वैयक्तिक कोट्यातील दुसरं तर सांघिक कोट्यातील चौथं षटक घेऊन येत आहेत. पहिला चेंडू अवंतर चेंडू. अनिकेत याने मागील षटकाची सुरुवात देखील त्याच्या वैयक्तिक कोट्यामध्ये अवंतर चेंडूने केली होती, परंतु त्यानंतर त्याने चांगला कमबॅक करून दिला होता. त्याच प्रकारचं चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळतंय की काय. करण विरुद्ध अनिकेत ही खूप चांगली बॅटल आपल्याला आपण पाहतोय मित्रांनो. खूप महत्त्वाचे शिलेदार आहेत किंग्स 11 संघाचे आणि आता ते मात्र एकमेकांच्या विरुद्ध. पहिला चेंडू अवंतर आलाय, परंतु यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू संपर्कामध्ये येत नाहीये. वेगाने चेंडू आतमध्ये आलाय. फलंदाज करण पूर्णपणे बीट होतोय, यष्टीरक्षक देखील बीट होतोय. एवढा वेगाने चेंडू आतमध्ये आला. बाईकच्या माध्यमातून एक धाव जरूर भेटते. एकने मात्र धाव फलकावरती अजून एक धावसंख्या वधारते. विथ द बॅट माफ करा, विथ द बॅट आलाय. रिक्स घेणं खूप गरजेचं आहे, परंतु अनिकेतचं हे षटक तेवढ्याच सुरक्षितरित्या हाताळणं देखील तेवढं गरजेचं आहे. कारण की करणला माहिती आहे की अनिकेतचं हे ओव्हर किती महत्त्वाचं आहे. प्रत्येक चेंडूवरती धाव घेणं ही जमेची गोष्ट असेल. एखादी रिक्स जर का घेतली गेली आणि ती जर महागात पडली तर पुढे ते बॅट्समन नाही आहेत जे मॅचला फिनिश करतील. त्यामुळे करणना थोडंसं रणनीतिबद्ध पद्धतीने खेळावी लागेल. हा चेंडू चांगला आहे. काय देखना चेंडू होता. बॅटीच्या अगदी समोरून गोलंदाजाच्या नाकावरती टिचून हा चेंडू मात्र निर्धाव येतोय. ही क्षमता आहे. सिमेंटच्या विकेटवरती जेव्हा चेंडूला तुम्ही टर्न करता, चेंडूला कट करता ना मित्रांनो, त्यावेळेला तुमचा खेळ किती मोठा आहे हे मात्र तुम्ही दर्शवता आणि हेच दाखवले अनिकेत याने आज या पूर्ण स्पर्धेमध्ये.
मिस्टामिंग शोक चेंडू हवेमध्ये असेल, क्षेत्ररक्षक चेंडू खालती येत आहेत, जजमेंट करतायत आणि झेल मात्र टिपतायत. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित. संदीप संदेश आपल्या हातामध्ये घेतले आणि संघाचा कर्णधार किती महत्त्वाचा असतो आणि संघाच्या कर्णधाराची भूमिका कशा प्रकारची असावी लागते याचं एक चांगलं उदाहरण आता मात्र तो मैदानावरती देतोय. पहिल्या सत्रामध्ये 2 तडाखेबंद षटकार आणि आता आपण पाहतोय की आपल्या गोलंदाजीचे जलवे बिखरत असताना संघाला मात्र चांगल्या पद्धतीने ब्रेक थ्रू देखील प्राप्त करून देतोय. हे षटक किती महत्त्वाचं आहे आणि या षटकामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी होणं गरजेचं आहे हे मात्र अनिकेत दाखवतोय आणि आपण पाहतोय की फलंदाजाला रवाना करतोय तंबूच्या दिशेने. न्यू बॅट्समन लेफ्ट हँडेड बॅट्समन येत आहेत. हितेश राय चांगली गोलंदाजी केली होती हितेशने शेवटच्या षटकामध्ये. तोच हितेश मात्र मैदानावरती आलाय. हे गरजेचं आहे, हे गरजेचं आहे. प्रत्येक चेंडूवरती धाव घेणं गरजेचं आहे कारण की अनिकेतच्या या ओव्हरमध्ये 6 ते 8 धावा जर का एकटवल्या आणि शेवटच्या गोलंदाजावरती जर का प्रहार केले तर ही रणनीती कुठेतरी फलदायी ठरेल. याच मनशेने मैदानावरती करण फलंदाजी करत होते परंतु करणची स्ट्राईक रोटेट झाली आणि तिथून मात्र फलंदाजांची कसरत सुरू झाली अनिकेत यांच्या विरुद्ध. 4 चेंडू झालेले आहेत, 31 धावा फलकावरती. चांगली गोलंदाजी चालली आहे. प्लीज प्लीज थोडासा वेग वाढवा मित्रांनो. हा चेंडू खराब, पंचांचा इशारा अवंतर चेंडूचा येतोय. अनिकेत चांगले गोलंदाज आहेत परंतु एक्स्ट्राच्या माध्यमातून खूप साऱ्या धावा खर्च करतायत. एक अनुभवी गोलंदाज आहेत, लेदर क्रिकेट सातत्याने खेळतात, टेनिस क्रिकेटचा खूप चांगला अनुभव आहे आणि अशा मोठ्या खेळाडूंकडून या प्रकारच्या चुका होणं हे येणाऱ्या युवकांसाठी, जे युवक तुम्हाला पाहून प्रेरित होत आहेत क्रिकेट खेळण्यासाठी, त्यांच्यासाठी थोडंसं निराशदायी असेल. राईट आर्म अराउंड द विकेट, पंचांच्या उजव्या इष्टीकडून आखू टप्प्याचा चेंडू पूल केला गेलाय. चेंडू हवेमध्ये, 3 क्षेत्ररक्षक चेंडू खालती. कम्युनिकेशन खूप चांगलं होते परंतु झेल सुटतोय. हितेश राय यांचा झेल सुटलाय आणि फलंदाजाला मात्र जीवनदान भेटते. बघा करण याला दुसऱ्या षटकामध्ये जीवनदान भेटलं होतं अनिकेत यांच्या षटकामध्ये आणि आता हितेश रायला जीवनदान भेटते, ते देखील अनिकेत महाडिक यांच्या षटकामध्ये. समीकरण आपण पाहू शकता, स्कोर कार्डवरती समीकरण आपण पाहू शकता. या 1 धावेने थोडंसं बिघडतंय. येणारे 7 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. निर्णायक चेंडू. स्ट्राईक रोटेट करून पुढच्या ओव्हरमध्ये स्ट्राईक आपल्याकडे घेतील का मात्र षटकार लगावून सामन्याचे सूत्र आपल्या हाती घेतील, अशा अनेक प्रश्न आता मात्र एरिनावरती येऊन थांबलेत. करणकडे क्षमता आहे परंतु थोडासा संयम राखणं हे देखील तेवढेच गरजेचं. हा चेंडू चांगला होता. काय गोलंदाजी केली, अप्रतिम गोलंदाजी. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता असेल ती म्हणजे 22 धावांची. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च करत एक चांगल्या षटकाची हाताळणी केली आहे संघाचा सरसेनापती अनिकेत महाडिक. अप्रतिम लयमध्ये. प्लीज चला, टीम मीटिंग नकोय मित्रांनो, थोडासा वेग वाढवा प्लीज प्लीज प्लीज. चला लवकरात लवकर. प्रत्येक षटकानंतर प्रत्येक चेंडू नंतर टीम मीटिंग घेतली जाते. शौर्य स्पोर्ट्स चारकोप प्लीज या गोष्टींना अवॉइड करा. येणारे 6 चेंडू 22 धावांची आवश्यकता. अंपायर चला लवकर, अंपायर चला लवकरात लवकर. 6 चेंडू 22 धावांची आवश्यकता. हितेश राय स्ट्रायकर हँड वरती असतील आणि करण चव्हाण नॉन स्ट्रायकर हँड वरती असतील. 6 चेंडू 22 धावांची आवश्यकता. पहिल्या चेंडू वरती जर का मोठा फटका आला तर सामन्याला रंगत येईल आणि जर का पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू भेटला तर गोलंदाजी करणारा संघ सूत्र आपल्या हातामध्ये घेईल. तर काय घडेल काय बिघडेल येणारा वेळच सांगेल परंतु भरपूर साऱ्या असंख्य प्रश्नांची उत्तरं आता मात्र अनुत्तरित व्हायला लागली आहेत. सामन्याला जेव्हा सुरुवात झाली होती तेव्हा असं वाटत होतं की काय की हा सामना कमी धावसंख्येमध्ये गुरफटतोय की काय,
कारण की पहिल्या सत्रामध्ये 2 षटकांच्या समाप्तीला फक्त 7 धावा होत्या, परंतु त्यानंतर कलाटणी देणारी फलंदाजी अनिकेत, नितेश आणि त्याचबरोबर यज्ञेशने दाखवली आणि प्रत्युत्तरा दाखल आपण पाहू शकता की येणारं समीकरण 6 चेंडू 22. एवढा वेळ नाही. अंपायर्स लवकरात लवकर. खेळाडूंना विनंती असेल, खेळाडू चला. बघा आयोजकांकडे पूर्ण राईट्स आहेत पेनल्टी देण्याची. भरपूर वेळ खर्च केला जातोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. तुम्ही प्रोफेशनल क्रिकेट सातत्याने पाहता मित्रांनो. प्रोफेशनल खेळाडू आज इथे मैदानावरती देखील आले होते आणि प्रोफेशनलिझमकडे जर का तुम्हाला जायचं असेल तर सर्वाधिक महत्त्वाचं सूत्र तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, ते म्हणजे वेळेची बचत, आणि तीच मात्र इथे पाहायला भेटत नाहीये. 6 बॉल 22. बॉलर आलेले आहेत. बॉलर नेम सागर. तर बघा आयोजकांच्या माध्यमातून 2 धावांची पेनल्टी आली आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी. 2 धावांची पेनल्टी दिली गेली म्हणजे येणारं समीकरण 6 बॉल 20. पहिला चेंडू यावेळेस मात्र ऑन साइडला जातोय. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित एकच धाव भेटते. बघा जिथे 6 चेंडू 22 धावांची आवश्यकता होती, 2 धावांची पेनल्टी दिली गेली. तिथून आपण पाहतोय की समीकरणामध्ये फेरबदल झाला. 6 चेंडू 20 धावांची आवश्यकता होती आणि आता आपण पाहतो की समीकरण उरतंय येणारे 5 चेंडू आता मात्र 19 धावा विजयासाठी. 5 बॉल 19. 5 बॉल 19. करण चव्हाण स्ट्रायकर हँडवरती. गोलंदाज सागर लांब लचक रणप सडपातळ शरीर यष्टीचे गोलंदाज राईटम ओव्हर द विकेट. वेगवान मारा करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज. हा चेंडू खराब आहे. अवंतर चेंडूची सांगता यावेळेस मात्र केली जाते. एक्स्ट्राच्या माध्यमातून स्कोर कार्डवरती 1 धाव अजून अंकित केली जाते. बघा पॅनल्टीच्या 2 धावा भेटल्यात. त्याच्यानंतर अशा प्रकारच्या चुका या मात्र संघाला थोड्याशा घातक ठरतील. 5 बॉल 18. करणच्या भाषेमध्ये सांगायचं म्हणलं तर 3 मोठे फटके. किंग स्पोर्ट्स कडून पुन्हा एकदा पारितोषिकांची सुवर्ण संधी. करण यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 501 रुपये आणि हॅट्रिक साठी 1000 रुपये. तर हा चेंडू निर्धाव आलेला आहे. चांगला कमबॅक. कोण? राजेश राऊत या लवकर टॉस साठी. एसके टीम 11 चा संघनायक राजेश या लवकर. इथून जो संघ पराभूत होईल त्याच्याबरोबर तुमचा पुढील सामना असणार आहे, त्याच्यामुळे आपण सर्वाधिक आधी येऊन इथे सज्ज राहायचे विनंती असेल आपणास. 5 बॉल 18 धावांची आवश्यकता होती. आता मात्र समीकरण 4 बॉल 18. राईट अप ओव्हर द विकेट. 3 मोठे फटके. लोअर फुलटॉस चेंडू ऑन साइडला वेगवान करारा प्रहार होता. क्षेत्ररक्षक तिथे मिसफिल्डिंग करतोय. चेंडू खूप वेगाने आला होता. चेंडू हाताला स्पर्श करतोय, प्रेक्षकांमध्ये जातोय आणि सांगतोय हो या 4 धावा आहेत. मस्ट नीडेड बाउंड्री आता मात्र मैदानावरती आली. चौकार आलाय. चौका आता हुआ खुशिया लाता हुआ. 4 चेंडू 18 धावांची आवश्यकता असताना हा आलेला चौकार सामन्याला आता मात्र वेगळ्या वर्णीवरती जाऊन थांबवतोय. वेगळ्या उंबरट्यावरती आलाय सामना. 3 चेंडू 14. फुलटॉस आणि चेंडू येतोय सरळ लॉंग ऑनच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी षटकार. करण चव्हाण नाव लक्षात राहू द्या. चेंडू 8 धावांची आवश्यकता असेल. सामना मोक्याच्या क्षणावरती येऊन थांबलाय. ज्याची उत्कंठा आपल्याला हवी होती ती म्हणजे एंटरटेनमेंट, आणि एंटरटेनमेंट आता मात्र मैदानावरती. 2 बॉल 8. चेंडू निर्णायक असेल या मॅचला दिशा देण्यासाठी. खराब चेंडू. वाईड बॉलची सांगता. 2 चेंडू 7 धावा. करणच्या भाषेमध्ये सांगायचं म्हणलं
तर एक मोठा फटका आणि करणकडे ती क्षमता आहे. करणकडे ती क्षमता आहे. बघा, एक एक धाव क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाची असते. पॅनल्टीच्या 2 धावा इथे मात्र भेटल्या गेल्या आणि तिथून जर पाहिलं तर या संघाला फलंदाजी करणाऱ्या संघाला वेगळी ऊर्जा प्राप्त झाली आणि करणने दाखवलेले जलवे आता मात्र त्याच्या संघाला खूप निर्णायक ठरत आहेत. 2 चेंडू 7 धावांची आवश्यकता. बसलेला प्रेक्षक वर्ग आता उठलाय. 2 चेंडू 7. हलकासा ओव्हरपिच चेंडू, यावेळेस मात्र लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चेंडू 1 बाउन्स ऑन द रोप. 4 धावांसाठी चौकार. चौकार चौकार चौकार. करणच्या बॅटीमधून निघालेला चौकार सामन्याला मात्र कलाटणी देतोय. राजेश राऊत या लवकर टॉससाठी प्रयत्नांती परमेश्वर असं मराठीमध्ये म्हणलं जातं. कण रगडता वाळूचे तेलही गळे, ही मराठीमधली कहावत आणि ही कहावत आता मात्र खरी रंगात येते. येणारा एक चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता असेल ती म्हणजे 3 धावांची. करणनी काय बॅटिंग दाखवली. एक चेंडू 3 धावांची आवश्यकता. शेवटचा चेंडू ऑन मार्क असेल. करण याच्या विरुद्ध गोलंदाज सागर राईट अप ओव्हर द विकेट. निर्णायक चेंडू, महत्वाचा चेंडू. 1 बॉल 3 आणि चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित. झेल मात्र कंप्लीट होत नाहीये. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाव्याचा निर्णय आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते आणि तिसरी धाव घेत असताना मात्र फलंदाज बाद झालाय. विजय संघाचा हार्दिक 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 अभिनंदन. अतिशय रोमांचक सामना, अतिशय रोमांचक सामना. एंटरटेनमेंटने परिपूर्ण भरलेला हा सामना. राजेश 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 इकडे या प्लीज, लवकर या. तर नक्कीच नक्कीच खूप चांगला खेळ दाखवला इथे मात्र करण चव्हाण आणि त्यांच्या संपूर्ण टीमने. मार्शल स्पोर्ट्सचं देखील तेवढंच कौतुक करावं लागेल. शेवटच्या चेंडूपर्यंत प्रेक्षकांना पूर्णपणे थांबवून ठेवलं. क्रिकेटचं खरी मादक सौंदर्यता मात्र आज आपल्या प्रेक्षकांना अनुभवायला भेटते. दोन्ही संघांचं कौतुक 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 आणि फक्त करूया कौतुक. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि येणारा पुढील सामना आपण पाहतोय एसके टीम 11 विरुद्ध शौर्य स्पोर्ट्स चारकोप यांच्या विरुद्ध. तर चला, टॉस घेतला जातोय. आपण पाहू शकता विशालजी पांडे यांच्या शुभ हस्ते मात्र टॉस घेतला जातोय. पांड्या माफ करा, विशालजी पांड्या यांच्या माध्यमातून टॉस केला जातोय. तर एसके टीमने टॉस जिंकलाय, तर आपण निर्णय कळवायचा. एसके टीम्स, एसके 11 टॉस जिंकलात. बॉलिंग करण्याचा निर्णय. धन्यवाद. तर अप्रतिम खेळ केतन, खूप चांगला खेळ तुम्ही दाखवलात. करण तुम्ही खूप चांगला खेळ दाखवलात. शेवटच्या क्षणी मात्र हे प्रयत्न कमी पडलेत. कौतुक करावं लागेल तुमचं देखील, परंतु यांच्यासाठी काही पारितोषिक होतं, ती पारितोषिक मात्र त्यांना दिली जातील या मॅच नंतर. तर बघा, मागील मॅच मध्ये आपण पाहिलं ज्याने